हाय हॅलो नमस्कार. नवीन एका ब्लॉगमध्ये मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे. अशा पद्धतीने खूप दिवसांनी मी पुन्हा एकदा ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि इथे माझं काम वाढलेलं आहे. हा सॅटर्डे संडे असा दोन्ही दिवसांचा संध्याकाळ ते रात्रीपर्यंतचा असा माझा ब्लॉग आहे. आणि काम वाढलं आहे म्हणजे की सुधन्वाकडून इथे पाणी सांडलेलं होतं सगळं, तर मग मी तवा गरम केला गॅसवरती आणि हे असं तवा फिरवून फिरवून सगळं मग गादी चादर हे सगळं मग कोरडं करणं हे चाललेलं होतं माझं. कारण की त्याशिवाय मला कपड्यांच्या घड्या इथे करता येत नव्हत्या. कारण माझं एक आहे म्हणजे कपड्यांच्या घड्या करता करताना मग मी टी व्हीवरती कधी थोड्याशा बातम्या बघते, कधी थोडीशी गाणी, काहीतरी एखादा पॉडकास्ट वगैरे असं काहीतरी मी बघत असते. त्यामुळेच मी इथे करते. नाहीतर मग रात्री उशिरा केले तर मग मी बेडरूमच्या बेडवरती करते. आणि हा सगळा असा संध्याकाळी एकदम म्हणजे रात्र झाले ना, साधारण 7:30-8 वाजलेले होते तेव्हा हे सगळं असं दिसतं आहे. 2-3 दिवस झाले यावेळेला बाहेर येणं शक्य होत नव्हतं कारण एवढा धो पाऊस पडत होता. आणि थोडंसं असं यावेळेला पण बाहेर आलं ना की छान वाटतं. सगळे लाईट छोटे छोटे दूरवरपर्यंत दिसतात आणि बरं वाटतं. आणि हा नजारा आता फार दिवस बघायला इथून मिळणार नाही आहे. त्याची कारणं मी तुम्हाला नंतर सांगतेच पुढच्या व्लॉग्समध्ये. सो तुम्हाला ते सगळे जाणून घ्यायचे असतील लाईव्ह अपडेट्स तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि मग नंतर मी जरा थोडंसं परत फ्रेश झाले आणि किचनमध्ये आलेले आहे. किचनमधली आता संध्याकाळची आपली काय कामं असतात तर डिनर प्रिपरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी करायला मी आलेले आहे. आज खूप काही करायचं नव्हतं कारण दिवसभर काय होतं ना, शनिवार रविवार मोस्टली असंच होतं की बरंच काय ना काहीतरी छोटं मोठं खाणं चालू असतं शनिवार रविवारी. त्यामुळे मग शनिवार रविवारी संध्याकाळी फार कमी वेळेला असं होतं की प्रॉपर सगळं डिनर प्रिपरेशन करायचं असतं आणि प्रॉपर स्वयंपाक सगळं जेवण बनवायचं असतं. मग म्हणलं चला, मग थोडासा अजून वेळ होता म्हणून मग हे आलं आणि गवती चहा. तुम्ही आता नेहमी माझे व्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मला त्याच्याशिवाय चहा म्हणजे जमतच नाही, लागतंच. त्यामुळे ते मी सगळं कटिंग करून घेतलं आणि मग नंतर मी जेवणाचं वगैरे काही विशेष नव्हतं आज असं काही रेसिपी वगैरे शेअर करण्यासारखं. सो मग त्यामुळे मी काही ते शूट नाही केलं आणि आता हे डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करते की मागचं सगळं आवरून घेते आहे. हे तर ठरलेलंच काम असतं आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, दिवसातून 3-4 वेळेला जरी आपण हे सगळं स्वच्छता केलेली असली ना किचनची बेसिक सगळ्या गोष्टींची, तर मग असं वीकली आणि मंथली इयरली हे खूप क्लिनिंग करायची वेळच नाही आहेत. कारण मग खूप गोष्टी आपण करतच असतो, म्हणजे जशा हातासरशी कामं होतील तशी आपण करत असतो. म्हणजे मी तर काय करते माहिती आहे का की दूध तापायला ठेवलेलं आहे, तर मग एकीकडे मग काय करायचं तर एखादं कपाट थोडंसं आवरून घ्यायचं, एखाद दुसरी ट्रॉली आवरून घ्यायची. असं पण केलं ना, थोडीशी काही भांडी एक्स्ट्रा, कधी काही गोष्टी असतात बघा की ज्या डेलीमध्ये नाही वापरून होत, मग त्यामुळे त्या कधी नुसत्याच पडून राहून पण चिकट होऊ शकतात, तर मग त्या स्वच्छ करून टाकणं असं मी करत राहते. त्याच्यामुळे मग काय होतं, जास्त लोड येत नाही आणि शक्य तेवढं आपण एकटीनेच मॅनेज करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर तुम्ही पण असं करता का, म्हणजे टिप्स अँड ट्रिक्स काय तुमच्या आहेत त्या मला अजून कमेंट्समध्ये सांगा. सो मी पण ते अप्लाय करू शकेन आणि आपल्या व्हिडिओजमधून व्लॉग्समधून ते अजून इतर मैत्रिणींपर्यंत नक्की पोचतील. हे थोडंसंच मला घासून घ्यायची होती भांडी. 1 कप होता मोठा आणि दुधाची जाळी, तवा. तर म्हणलं चला हे सगळं पण थोडंसंच आहे घासून घेऊयात. कारण शक्यतो ना सिंक जेवढं रात्री स्वच्छ केलेलं असतं तेवढं बरं असतं. म्हणजे आपल्याला सकाळी ना एकदम फ्रेश वाटतं. किचनमध्ये आल्यानंतर उत्साहाने आपण सकाळच्या स्वयंपाकाची, ब्रेकफास्टची वगैरे तयारी करू शकतो. आणि स्वच्छता पण तेवढीच राहते, म्हणजे शक्यतो कुठले कॉक्रोचेस आणि ह्या गोष्टी येतच नाहीत. आणि मग इथे ना आमचं डिस्कशन पण चाललं होतं कारण मोस्टली फ्रायडे नाईट, सॅटर्डे नाईट आम्ही काही ना काहीतरी टी व्हीवरती वेब सिरीज म्हणा, सिनेमा म्हणा, नाटक असं म्हणजे खूप काही ना काहीतरी असं बघत असतो, डॉक्युमेंटरीज वगैरे. सो ते आम्ही डिस्कस करत होतो. कारण सध्या वेणू आजीकडे असल्यामुळे मग काही जॉनर असे असतात ना की स्पाय असेल किंवा थोडंसं इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल असे जे टॉपिक्स असतात की जे तिच्यासोबत नाही बघतात, तर मग ते आम्ही बघतो. म्हणजे मला आवडतं, लॉ केलं आहे त्याच्यामुळे मला इन्व्हेस्टिगेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी बघायला आवडतं खूप, किंवा सस्पेन्स वगैरे असं बघायला मला आवडतं. आणि मोस्टली काय होतं की मी एकेकाळी खूप काळ रायटिंग पण केलेलं आहे, क्रिएटिव्ह रायटिंग केलं आहे. सो दॅट मला ना आय कॅन रिलेट दॅट की काय होईल पुढे स्टोरीमध्ये आणि डायलॉग्स काय असतील. आणि मग मी ते सुधन्वासोबत शेअर करते आणि मोस्टली ते तसं होतं ना, सो त्याला पण ते इंटरेस्टिंग वाटतं की अरे यार हिनी हे बरोबर प्लॉट काय होता या स्टोरीचा सांगितला वगैरे. ह्या माझ्या बॉटल्स 2-3 दिवस झाले बाहेर ड्राय बाल्कनीच्या सिंक
जवळ मी ठेवल्या होत्या धुवायच्या, माझ्या राहिल्या होत्या. म्हटलं चला आज आता स्वच्छ धुवून घेऊ, कारण आता काय झालं आहे, आता एवढ्या सगळ्या बॉटल्स भरण्याची गरज नाही आहे. हे पिंप आणि 2 बॉटल्स पुरेशा होतात, कारण एकतर सध्या तर वेणू पण आजीकडे आहे माझ्या माहेरी, आणि आता थोडंसं उकाडाही कमी झालेला आहे, मध्ये मध्ये पाऊस पडतो आहे, सो एवढी पण तहान नाही लागत आहे. तर म्हटलं चला ह्या सगळ्याच धुवून टाकू, वाळतील, मग 2 भरून ठेवू सकाळी आणि 2 मग ठेवून देऊ कपाटामध्ये, म्हणजे मग कधी बाहेर जाताना वगैरे पटकन स्वच्छ धुतलेल्या असतात आणि त्या हाती लागतात, स्वच्छ असतील, तयार असतील की फक्त पाणी भरलं की आपल्याला निघता येतं. आणि हे लॉंग डिस्कशन आमचं चाललं होतं. तो मला तिकडून बरेच ऑप्शन्स सांगत होता, हे आहे बघायला, ते आहे बघायला, काय बघूयात, डॉक्युमेंटरी बघूयात का काय, म्हणजे सिनेमा बघूयात काय, असं चाललं होतं आमचं. ते सगळं डिस्कशन चाललं होतं बरंच. आणि मग अल्टिमेटली आम्ही एक वेबसिरीज बघितली की जी फार काही इंटरेस्टिंग नव्हती आणि नव्हतीच, म्हणजे नाही, मला त्याचा प्लॉट नाही आवडला किंवा त्याचा एंड आणि त्याचं एडिटिंग काहीच नाही, शूट एवढं काही मला आवडलंच नाही. आता हे तुम्हाला परत जे दिसतंय हे नेक्स्ट डे म्हणजे संडे इव्हिनिंगचं दिसतं आहे. संडे इव्हिनिंगला थोडंसं बाहेर उभी होते गॅलरीमध्ये आणि मग त्याच्यानंतर देवाचं वगैरे सगळं म्हणून इकडे मग सुरुवात केली होती. मी तर देवाचं म्हणायला गेले आणि पाणी भरायला लावलं होतं आणि ते मी विसरून गेले. होतं असं माझ्याकडून, खूप वेळेला मी खूप गोष्टी विसरते आणि मग विसरले. मग पाण्याचा आवाज यायला लागल्यानंतर सुधन्वा मला म्हणला की अगं तू पाणी लावलं होतं, मग पाणी वाया गेलं. मग मला वाईट वाटलं, आणि कारण की आमची आजी नेहमी म्हणते की पाणी म्हणजे पैसा आहे, पाणी वाया घालवणं म्हणजे पैसा वाया घालवण्यासारखं असतं. आणि मग ते त्यांनी सगळं आवरलं. मग तोपर्यंत मी माझं देवाचं पण करून आले होते. मग आज करणार होते मी इडली आणि सांबार, पण सांबारला काय झालं ना, मी जसं तुम्हाला म्हणलं की मी विसरते, तर सांबारच्या मसाल्याची बॉटल छोटी आहे माझी, ती मोठ्या बॉटलच्या मागे माझ्याकडून ठेवली गेली चुकून. परवा मी सगळं परत क्लीन केलं होतं, सगळं आवरली होती, बरण्या वगैरे पुसल्या होत्या. त्यात मला असं वाटलं की नाही आता संपला आहे माझ्याकडचा सांबार मसाला. सो मग मी ऑलमोस्ट, आता तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघाल, आमटीच केली. जवळजवळ आपण आमटी भात खातो ना तशी मी आमटीच केली ऑलमोस्ट. आणि त्याच्यामुळे, आणि वेणू नव्हती त्यामुळे मग आम्ही दोघंच जेवायला असल्यामुळे ना ते आम्हाला चालून जातं. वेणूला कसं ती चव लागते, ते सगळं पॅटर्न ते तिला प्रॉपर लागतं. आम्ही म्हणजे असं ॲडजस्ट करतो की ठीक आहे, अगदी सांबार नाही आहे, त्याच्यात भाज्या नाही आहेत, काहीच नव्हतं आज माझ्याकडे, भाज्या पण नव्हत्या. मी म्हणलं की जाऊ दे आता कुठे भाज्या वगैरे मागवत बसायचं, जस्ट आमटी केली. आणि हे जे इडलीचं पीठ आपल्याला सगळीकडे आता बाहेर पण ग्रोसरी शॉपमध्ये आणि ऑनलाईन पण इडेचं जे बॅटर रेडी मिळतं, तर मोस्टली आजकाल आता मी तेच आणायला लागलेली आहे. मी नाहीच म्हणजे बनवतच नाही, फ्रँकली स्पीकिंग, तेच आणते. आणि ते घेतलं की 1-2 दिवसामध्ये, तशी त्याची 4 दिवसाची वगैरे काहीतरी व्हॅलिडिटी असते, पण 1-2 दिवसातच मी ते संपवतेच. त्यामुळे मग तसं काही प्रॉब्लेम येत नाही. आणि खूप जणं वापरतात. इट इज गुड, नाईस. अचानक प्लॅन करायचा असेल साऊथ इंडियन तुम्हाला ब्रेकफास्टचा किंवा लंच डिनरचा, तर नक्कीच म्हणजे मी रेकमेंड करेन तुम्हाला. आणि मग म्हणलं चला आता इडल्या लावून घेऊ, कारण ना इडल्या माझ्याकडून फार कमी वेळा केल्या जातात. फटाफट माझ्याकडून डोसे उत्तप्पे जास्त वेळा केले जातात, कारण की त्याच्यामध्ये ना भांडी कमी लागतात आणि फटाफट एका साईडला भाजी होते, बटाट्याची चटणी होते आणि डोसे भरभर. मग मी दोघांना म्हणते बसा आता बराबर एक एक दोघांनाही वाढते 2 तवी ठेवून, पण इडलीचं म्हणजे मग ते करत बसा. आणि ना माझं इडली पात्र छोटं पण आहे थोडंसं, एक तर 3 लेअरचं आहे आणि त्याच्यात त्या इडल्यांचं जे साईज आहे ना त्या मोल्डचा तो पण छोटा आहे, तसं छोट्या छोट्या होतात इडल्या, असं होतं. म्हणून मग ती भांडी वाढतात म्हणून मी जरा ते स्किप करते. पण म्हणलं नाही, आज ठरवून इडल्याच करूयात, कारण मला आज उभं राहून एक डोसे करून वाढायचा कंटाळा आला होता. कारण दोघं म्हणजे हे दोघं नव्हते जेवायला, वेणू तर आजीकडे, मग आम्हीच दोघं. म्हणून मग म्हणलं हे केलं की कसं एकत्र जेवायला बसता येईल, कारण एकत्र जेवायला बसणं हे फारच कमी वेळा आमच्या बाबतीत होतं. म्हणलं चला मग हे केलं की एकत्र बसूयात जेवायला, आणि मग काहीतरी एकीकडे मग टी व्हीवरती लावून पण देता येईल. आणि इडल्या एक घाणे असे मी केले, 3 घाणे केले. पण जेव्हा आमचं झालं ते, तरी ते होता ना 3 घाणे होता, तर पाऊण 1 तास तरी गेलाच ह्या सगळ्यामध्ये. आणि एकीकडे मग तुम्ही आता पुढे बघालच, इतकी म्हणजे ॲब्सोल्युटली मी आमटी केली, वरून फोडणी घातली, एवढाच काय तो बदल केला. आणि दुसऱ्या दिवशी मला ना परत ते रिअरेंज करताना सगळे बरण्या सांबार सापडला. म्हणलं आता काय उपयोग आहे. तर अशा पद्धतीने मे एंड आणि वीकेंड असा हा 31 आणि 1 तारखेचं असं हे शनिवार रविवारचं दोन्ही दिवसाचं संध्याकाळ नाईट असंच रुटीन तुम्ही माझं ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि जस्ट आता मी ह्याला फोडणी करते आहे वरतून थोडीशी, म्हणजे काय आपलं
जी बेडगी मिरची असते ना ती घालून म्हणलं तेवढाच थोडासा वेगळा स्वाद. आणि मग कोकणी मसाला मी त्याच्यामध्ये ॲड केला. मी काही गरम मसाला नाही घातला, जेणेकरून मग थोडंसं तेवढाच वेगळा स्वाद येईल. म्हणजे बघा, एकेकाळी आपणही असं असतो की नाही का, आईला म्हणायचो की नाही आई हा पदार्थ करणार ना तर तू ते असं सगळं त्याचं नीट साग्र संगीत व्यवस्थित कर. पण जसं आपण लग्न होतं आणि मुलं होतात आपल्याला, मग आपण पण ना अशा त्या ॲडजस्टिंग मोडमध्ये जातो की ठीक आहे मुलं असतील तर तो साग्र संगीत व्यवस्थित सगळ्या भाज्या आणि सगळं नीट घालून एखादा पदार्थ प्रॉपर मेजरमेंटनी करायचा. आणि आपण असू एकटे जेवायला किंवा दोघंच जणं नवरा बायको जेवायला असू तर मग आपण काहीतरी आपलं ॲडजस्ट करतो स्वयंपाकामध्ये. म्हणजे किती आपण त्या ॲडजस्टिव्ह मोडमध्ये पण जातो. आणि दुसरी गोष्ट असं पण होतं ना की म्हणजे आपल्याला ते एक असतं की मुलांच्या अवतीभोवती आपलं इतकं ते जग विणायला लागतं आपलं, आपण लागतो. आणि मग ते असतील तेव्हा त्या पद्धतीने सगळं करायचं, ते नसतील तर मग तेवढा मूड नसतो आपला. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे किती आपण बदलत जातो. म्हणजे आपण 20 वर्षापूर्वी असं नसतो आणि 20 वर्षात आपल्यामध्ये इतका सगळे चेंजेस येतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की मातृत्व म्हणतात ते हेच असतं बहुतेक. आणि मग तर मला असं वाटतं ते आपण रोजच सेलिब्रेट करत असतो. म्हणजे नॉट इवन अ सिंगल डे की मदर्स डे किंवा असं मातृदिन वगैरे, तर एव्हरी डे वी आर सेलिब्रेटिंग दिस. आणि हे अशा पद्धतीने वरून मी फोडणी दिलेली आहे. जस्ट आमटी थोडीशी वेगळ्या स्टाईलने, म्हणजे एरवी फोडणी करून त्याच्यात डाळ घालते आमटी म्हणून, तर हे आज थोडंसं वेगळं. आणि अशा पद्धतीने मग थोडीशी पुडाची चटणी घेतली, त्याच्यावरती भुरभुरली इडलीवरती, त्यामुळे जरा चांगला स्वाद येतो कर्नाटकी चटणीने. आणि अशा पद्धतीने आम्ही डिनर केला. हा होता आजचा व्लॉग. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.